आता जे माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलत होते, आज लिहून घ्या, आज ते स्पर्धेमधनं बाहेर पडलेले, ते स्पर्धेमध्ये राहिलेले नाही. आता स्पर्धा बदललेली आहे, खेळ बदललाय, खेळाडू बदलले. आता आम्ही कुणावर त्यांच्यावरची स्पर्धा आमची टीका त्यांच्यावर करायचं कारणच नाही, नाव सुद्धा आता घ्यायचं कारण नाही. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहूया आणि कामाच्या नावावर मतदान मागूया. खोटं नाटक देखावं करून दुसऱ्याला नावं ठेवून मी चांगला आहे म्हणून मत मागायला शिकला, तू वाईट आहेस म्हणून मत मागण्यापेक्षा मी चांगला आहे म्हणून ज्यावेळी तुम्ही मत मागाल त्याच लोक तुम्हाला या ठिकाणी डोक्यावर घेतील. मी खऱ्या अर्थाने सांगेन की मागच्याच भाषणामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा लोकसभेला म्हटलं होतं, मी कुणाला वाईट म्हणणार नाही, कुणाला शिव्या श्राप देणार नाही, मी चांगला आहे आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवेन. मागच्या 10 वर्षाचा कामाचा आलेख आणि कोविड नंतर 3 वर्ष खासदारांना फंड बंद होता, पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी माहिती आहे, आणि माझ्या 2.5 वर्षाचा कामाचा आलेख त्याचा तुलना कधीही करा, जो उभा असेल त्यालाच मतदान करा. मी मुद्दाम त्या ठिकाणी सांगेन, लपवण्यासारखं काही नसतं. त्यानं चांगलं काम केलेलं असताना तो ठोक माझ्यावर सांगत असतो, त्यानं काम केलं तो सांगतो. चुका कोणाकडे होतात, जो काम करतो तो कामच करत नाही, त्याचं काम आहे. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर ते मी पदरात घ्यायला तयार आहे आणि ते सुधारायला तयार आहे. लोक काय त्यांनी दोन वेळेस द्यायचं चालू केलाय की खासदार भेटत नाही, खासदार दिसत नाही. पुढची 5 वर्षामध्ये मी मुद्दाम सांगेन की तुम्हाला गावागावामध्ये खासदार फंडही दिसेल आणि त्याच्याबरोबर खासदारही दिसेल. प्रत्येक गावामध्ये आपण फंड आणि खासदार दोघे